उमरगा शहरातील हुतात्मा स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि प्रवेशद्वारात उभ्या करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या वाहनांबाबत ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनने नगर परिषदेला 12 मुद्द्यांचे निवेदन दिले आहे। फाउंडेशनने स्मारक परिसरातील जीर्ण खेळणी बदलणे, स्वच्छता, सुरक्षित फ्लोरिंग, सुशोभीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि वाचन दालनाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी केली आहे। तसेच स्मारकाच्या प्रवेशद्वारात उभी असलेली नगर परिषदेची वाहने आणि यंत्रसामग्री तात्काळ हटवून हा परिसर नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनवावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक हे फक्त हुतात्म्यांच्या स्मृतीचंच नाही तर अनेक नागरिकांच्या आठवणीचा महत्वाचा असा तो केंद्रबिंदू आहे। परंतु अलीकडे त्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। त्या ठिकाणचे अनेक खेळणे गंजलेले आहेत, धोकादायक झालेले आहेत। भूताचं तोंड नावाचं खेळणं आमच्या लहानपणापासून मागच्या 35 वर्षापासून तिथं आहे। ती संरचना अतिशय खिळखिळी झालेली आहे, धोकादायक बनलेली आहे। अनेक खेळणे तुटलेले फुटलेले आहेत आणि जे खेळणे चांगले आहेत त्याच्या खाली सेफ्टी फ्लोरिंग नाही। पावसाळ्यामध्ये तिथं पाणी साचतं, घाण साचते, त्याच्यामुळे मच्छर होतात, डास होतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुतात्मा स्मारकमध्ये प्रवेश केल्या अक्षरशः नगर परिषदेच्या गाड्यांचा आणि जंगम मालमत्तेचा कवाडखाना त्या ठिकाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणच्या गाड्या वापरात आहेत की नाही, वापरात नसतील तर त्या गाड्या का घेतल्या गेल्या आणि त्याचं निर्लेखन करून किंवा त्याचा लिलाव करून त्या का विकल्या गेल्या नाहीत, त्या ठिकाणचे जंगम मालमत्ता उघड्यावर का ठेवलेली आहे, त्या ठिकाणच्या गाड्या उघड्यावरती कुजत का ठेवण्यात आलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न आहेत। आणि म्हणून आम्ही ती परिषदेला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनातून विनंती केलेली आहे की हुतात्मा स्मारकचं पुनरुज्जीवन करावं, त्या ठिकाणी मोठं वाचन दालन जे आहे त्याचं आधुनिकीकरण करावं आणि त्या ठिकाणी उघड्यावर असलेल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात अशी विनंती करणारं आम्ही निवेदन दिलेलं आहे। सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।